सांबार, आमटी, चिकन रस्सा, मटन रस्सा बनवण्यासाठी आपण गरम मसाला वापरतो आणि हा गरम मसाला प्रत्येकाच्या घरचा वेगळा असतो। तर आम्ही आज गरम मसाला बनवणार आहे आणि सगळं गरम मसाल्यामध्ये जे काही प्रमाण घेणार आहे ते अगदी योग्य प्रमाणात घेणार आहे। माझा गरम मसाला हा मालवणी पद्धतीचा मसाला आहे, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ आहे तो सर्वांनी नक्कीच पहा। चला तर आपण आता गरम मसाला तयार करू। गरम मसाला बनवण्यासाठी हे पाव किलो धणे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम बडीशेप, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम मिरी, 25 ग्रॅम लवंग व 10 ग्रॅम नाकोडा दोन्ही मिक्स आहेत, 25 ग्रॅम मसाला वेलची, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम जायत्री, 25 ग्रॅम राई, 25 ग्रॅम जिरं, 10 ग्रॅम चक्रफूल, गुलाबाच्या थोड्या पाकळ्या आणि इकडे ही 10 ग्रॅम मेथी, 2 जायफळ, 5-6 वेलदोडे, सुंठीचे 3 तुकडे आणि 10 ग्रॅम तेजपत्ता। अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। हे आता आपण तवा गरम करून त्याच्यावर थोडं थोडं सर्व मसाला गरम करून घ्यायचा। हे धणे आपण तव्यावर आता घालून घेऊया। तवा गरम झालेला आहे, धणे घालून चांगले मीडियम फ्लेमवर धण्यांना चांगले भाजून घेऊया। हे एवढे धणे भाजल्यावर आपण काढून घ्यायचे। धणे जास्तही भाजायचे नाही किंवा कच्चे पण ठेवायचे नाही, मसाल्यामध्ये धणे चांगले भाजायचे। ही पहा, सर्व धणे आपले भाजून झालेले आहे। आता आपण इथे बडीशेप घालूया आणि बडीशेप अशीच गरम करून घेऊया। हे मसाले जर आपण घरात बनवत असू तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जरा कमी वापरायचं, कारण मिक्सरमध्ये तेल घातल्यावर हे मसाले चांगले बारीक होत नसतात। म्हणून आपण तेलाचं प्रमाण म्हणजे तेल वापरायचंच नाही, हे असे गरम तव्यावर परतून घ्यायचे। आता आपण ही बडीशेप आहे ती तव्यावर अशी परतून घेऊया, फक्त गरम करून घेऊया। आणि हे मसाले फ्राय करताना तेलाचा जास्त वापर करायचा नाही, जिथे लागेल ना तेव्हा तिथेच तेल वापरायचं, कारण तेल घातल्यावर मिक्सरमध्ये मसाले लागत नाही। हे मी सगळे मसाले मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेणार आहे, म्हणून हे असेच बडीशेप चांगली भाजून झाली। आता आपण ही काढून घेऊया आणि तव्यामध्ये असे सर्व मसाले आपण हळूहळू भाजून घेऊया। हे पहा, खसखसही आपला आता चांगला भाजत आलाय। आता आपण तो काढून घेऊया। हे पहा, खसखसही आता आपला चांगला भाजत आलाय। आता आपण तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण तव्यामध्ये राई घालूया आणि राई चांगली भाजून घेऊया। जिरं गरम करून घेऊया। हे पहा, जिरंही आपलं आता भाजत आलंय। आपण ते दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। आता आपण तव्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि ह्या तव्यामध्ये तेल घालून आपण ही मिरी आहे ती भाजून घेऊया। थोडंसं तेल घालायचं, कारण तेल घातल्यामुळे ती मिरी जळत नाही। जेवढे पहा, मिरी आपली आता चांगली गरम करून झालेली आहे, जास्त मिरी वगैरे भाजायची नाही। आता आपण ही दुसऱ्या भांड्यामध्ये लगेच काढून घेऊया। आता आपण याच्यात ही मसाला वेलची घालूया। मसाला वेलची गरम करून झाली, आता आपण ही भांड्यात काढून घेऊया आणि या भांड्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून ह्याच्यात चक्रफूल आणि दालचिनी घालून घेऊया। थोडंसं तेल घालायचं थेंबभर
तेल गरम झालं. आता याच्यात हे चक्रफूल आणि ही दालचिनी आपण गरम करून घेऊया. दालचिनी गरम करून झालेली आहे. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता तव्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झालं. आता याच्यात आपण हे लवंग आणि नाकोडा परतून घेऊया. त्याच्यातच ही जायत्री घालून परतून घेऊया. आपले नाकोडा, लवंग आणि जायत्री हे गरम करून झालेलं आहे. आता आपण ते इथे काढून घेऊया. नाकोडा म्हणजे नागकेशर, त्याला नाकोडाही म्हणतात. आता आपण तव्यामध्ये ही मेथी घातलेली आहे. मेथी चांगली तव्यामध्ये भाजून घेऊया. मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची. मेथी चांगली भाजून झाली. आता आपण ती काढून घेऊया. आता गॅस बंद करून ह्याच्यात आपण तेजपत्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या गरम करून घेऊया. तेजपत्ता थोडा गरम झालेला आहे. आता आपण तो इकडे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूनच तेजपत्ता गरम केलेला आहे. याच्यात आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्या घालूया आणि थोड्या अशा गरम करून घेऊया. गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा गरम करून घेतल्या आणि या आपण इथे काढून घेऊया. आणि ह्याच्यातच आपण सुंठ थोडीशी गरम करूया. अशा प्रकारे सुंठही गरम झालेली आहे, तीही आपण इथे काढून घेऊया. अशा प्रकारे हे सगळे मसाले थोडे गरम करून झालेले आहे. जवळजवळ 16 प्रकारचे मसाले या मसाल्यामध्ये होतात. आपण हा मसाला आपल्या घरी असाच जर बनवू शकतो आणि खूप छान बनतो हा मसाला. आता हा मसाला आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. मसाला आपण चांगला ग्राइंड करून घेतलेला आहे. अशा प्रकारे हा सर्व मसाला आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आपला हा गरम मसाला आता तयार आहे. लाल मिरची न घालताही सेपरेट असा गरम मसाला आपण तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर हा मसाला तयार करायचा असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि त्यासाठी शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.